नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तिन्ही अपडेट्स म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा। तर पहिली अपडेट, तर माझी लाडकी बहीण या योजनेचे ई-केवायसी करायसाठी अंतिम मुदत हे उद्याची आहे। म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी आपली ई-केवायसी करणे बंधनकारक राहणार आहे। पण आता यामध्ये एक अशी अपडेट आलेली आहे की तुमची मुदत या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता आहे। तर पुढील व्हिडिओ बघा। निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली। योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी करावी लागणार आहे। त्याची 2 महिन्यांची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार आहे। मात्र अजूनही राज्यातील सुमारे 1,10,00,000 महिलांची ई-केवायसी बाकी आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही। त्यामुळे आता निवडणुका होईपर्यंत ई-केवायसीला मुदतवाढ मिळेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पूर्ण पाहिलेला आहे। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की आगामी निवडणुका विचारात घेऊन माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आणखी मुदतवाढ मिळू शकते। म्हणजे आणखी 15 दिवस तुम्हाला या ठिकाणी मुदतवाढ मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। कारण आगामी निवडणुका आहे आणि त्यामध्ये जवळपास 1 कोटी महिलांची ई-केवायसी करणे अजून बाकी आहे। आणि यामध्ये ज्या महिलांना पती नाही आहे, ज्या महिलांना वडील नाही आहे, अशा महिलांची ई-केवायसी अजूनपर्यंत बाकी आहे, त्यांनी ई-केवायसी आपली केलेली नाही आहे। तर अशा महिलांसाठी पण या ठिकाणी मुदत वाढवून देणे गरजेचं आहे। अतिथी सटकरे मॅडमनी सांगितलेलं होतं, ज्या महिलांना वडील नाही आहे, ज्या महिलेला पती नाही आहे, त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये बदल करायला सुरुवात झालेली आहे। तर बघा त्यांनी वेबसाईटमध्ये बदल केला की नाही केला आणि बदल झाला तो कशा प्रकारे राहणार आहे। तर ज्यांना वडील नाही आहे, ज्यांना पती नाही आहे, त्यांच्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन उपलब्ध केल्या जाणार आहे। पण सध्या तरी कुठल्या प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। ठीक आहे, वडील नाही, पती नाही, या ठिकाणी आणखी एक ऑप्शन उपलब्ध केलं जाणार आहे। आणि ते ऑप्शन तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन करायला सांगणार आहे। हे डॉक्युमेंट असणार आहे, एक तर तुमच्या पतीचा मृत्यू दाखला किंवा वडिलाचा मृत्यू दाखला किंवा तुमचा जर डिवोर्स झाला असेल तर डिवोर्सचा प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागेल। ठीक आहे, या 3 डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरताना मागितल्या जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, सध्या तरी ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही आहे। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं नाही आहे। उद्याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, तर महिलांनो, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की वेबसाईटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही आहे। जशी वेबसाईट अगोदर होती तशी पण वेबसाईट आता पण आहे। तर आता ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही आहे त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत आपली ई-केवायसी करून घ्यायची। फक्त कोणत्या महिलांचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहे, ज्यांचे वडील पण आहे, ज्यांचे पती पण आहे, त्यांनी आपली ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची। 18 नोव्हेंबरची आताच आपली ई-केवायसी करून घ्यायची। फक्त तुमच्याकडे 2 दिवस या ठिकाणी ई-केवायसी साठी उरलेले आहे। आणि तिसरी आणि आनंदाची बातमी अशी की महिलांना तुम्हाला या ठिकाणी पुढील हप्ता जो आहे हा 3,000 रुपयाचा मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। याचं सर्वात मोठं कारण आहे की आगामी निवडणुका, नगरपालिका, नगर परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे। आणि लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी तुम्हाला 1 खट्टे नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। म्हणून एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये पाठवून तुम्हाला आनंदित या ठिकाणी केल्या जाणार आहे, तुमच्या जाणार आहे निवडणुकीच्या तोंडावर। तर आताच तुम्ही पाहिलेला बिहार निवडणुकीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये पाठवलेले होते निवडणुकीपूर्वी। अशाच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पण 3,000 रुपये पाठवण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। तर लक्षात ठेवा, ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली नसेल त्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची। वेबसाईट आता तरी सध्या सुरळीत आहे, लवकरात लवकर तुमची ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण होत आहे। तर डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे। तसेच ज्या महिलांना पती नाही, ज्या महिलांना वडील नाही, त्यांच्यासाठी सध्या तरी ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही आहे। तर महिलांना यावर काही अपडेट आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचेल। ते व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।